नमस्कार मित्रांनो अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात दुष्काळग्रस्त 8 सवलती नागरिकांना मिळणार आहे. ते अशी कोणती 8 सवलती आहेत आणि तसेच अंतिम पैसेवारी किती आहे हे सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भेटेल. तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात अंतिम पैसेवारी 50 पैसेपेक्षा कमी जाहीर करण्यात आलेल्या अमरावती विभागातील दुष्काळी स्थितीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्याची पैसेवारी 47 पैसे असून अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याची पैसेवारी 48 पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील 14ही तालुक्यातील 1990 गावातील अंतिम पैसेवारी 47 पैसे काढण्यात आली आहे. यावर्षी खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून पावसाची अनियमिततानंतर परतीचा पाऊस याचा परिणाम खरीपातील मुख्य पिकावर झाला. सोयाबीनसह कापूस व तुरीचे उत्पादन सरासरी कमालीची घसरली. या पार्श्वभूमीवर महसूल विभाग काढलेल्या नजर अंदाज व सुधारित पैसेवारी 52 पैसे आली होती. मात्र प्रदेशात उत्पन्न सरासरी शेतकऱ्यांचा रोष निर्माण झाला होता. अंतिम पैसेवारीकडे सर्वेचे लक्ष लागून होती. ती 47 पैसे आलेल्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीस शिक्कामोर्तब झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने अधिकृतरित्या 1990 गावाची स्थिती जाहीर करत जिल्ह्याची पैसेवारी 47 पैसे घोषित केली आहे. मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील सुधारित पैसेवारी 53 पैसे जाहीर करण्यात आली होती, पण अंतिम पैसेवारीत सुधारणा होऊन 348 पैसे जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. वाशिम जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 48 पैसे इतकी असल्याने प्रशासनाने जाहीर केला आहे. जिल्ह्यात एकूण 793 गावे असून या सर्वांची गावाची खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी 50 पेक्षाही कमी आहे. बुलढाणा जिल्ह्यात अंतिम पैसेवारी 47 इतकी आली आहे. एकूण 1420 गावाची अंतिम पैसेवारी 50 पैसेपेक्षा कमी आल्याने दुष्काळावर शिक्कामोर्तब झाला आहे. यवतमाळ जिल्ह्याची खरीप पिकाची अंतिम पैसेवारी 48 पैसे आहे. गेल्या 5 वर्षापासून जिल्ह्याची खरीप पिकाची पैसेवारी 50 पेक्षा कमी येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात 16 तालुके असून 2046 गावे आहेत. मित्रांनो, आपण आता पाचही जिल्ह्याची अंतिम पैसेवारी किती जाहीर करण्यात आला आहे हे पाहिलं आहे. त्यात आपण या पाचही जिल्ह्याला कोणकोणत्या 8 सवलती मिळणार आहेत ते पाहूया. बाधित गावांना दुष्काळाच्या 8 सवलती लागू होणार आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट, सरकारी कर्जाचे पुनर्गठ, शेतीची निगडीत कर्ज वसुली स्थगित, कृषी पंपाची वीज बिलात 33.5% सूट, शालेय व महाविद्यालय परीक्षेची शुल्क माफी, रोही अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात स्थितीलात आवश्यकता त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पुरवठा, टंचाई जाहीर झालेल्या गावात कृषी पंपाची वीज जोडणी खंडित न करणे ह्या बाबीच्या समावेश आहेत. अशा पाचही जिल्ह्यामध्ये ह्या 8 सवलती लागू होणार आहेत. मित्रांनो, दुष्काळीकरित खरीप व रब्बी हंगामात दोन्ही पावसाने खंड पडल्याने ह्याची 8 सवलती शेतकऱ्यांना व तिथले नागरिकांना मिळणार आहे. हे अमरावतीतील पाचही जिल्ह्यातील नागरिकांसाठी अतिशय मोठा दिलासा देणारी अशी बातमी आहे. ही बातमी मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. तर इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.